7 दिवसानंतर आज 7 सांग दिवसानंतर परतीच्या प्रवासाला बस. बोलो. आता यांना वाटतंय तिला सोबत वाटतं एकटी राहायला आली तिला. तर मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. आज तारीख आहे 12 फेब्रुवारी 2026 आणि आता आमचे सगळे कामं झालेले आहेत. त्यांचं जे काही सामान होतं डेकोरेशनवाल्यांचं ते घेऊन चाललेले आहेत. आचार्य जे होते त्यांचंही सगळं सामान घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला थोडक्यात. आणि हे आहेत आपले मित्रमंडळी सगळे ज्यांच्यासोबत आपण आलो होतो. आपल्या बॅग वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे. आता निघतो आहे परत एकदा परतीच्या प्रवासाला. बस. कॅमेरा धर ना 2 मिनटं. तर हा आपला मित्र अंश पाटील, सोलापूर अकलूजचा, आणि हे त्याचे आई आणि वडील. मित्रांनो, शहर सोडताना एकच गोष्ट सोबत येतोय आणि ती म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद. प्रवास किती मोठा असो, शेवटी माणूस आशीर्वाद घेऊनच पुढे जातो. लखनौची ही सफर आज आपली संपत आहे, पण इथल्या आठवणी मात्र कायम मनात राहतील. आता घर बदललं, शहर बदललं, पण माणसांमधली आपुलकी ही कायमच राहते. मित्राच्या आईवडिलांच्या पाया पडताना एक वेगळंच समाधान मिळत होतं आणि थोडा भावनिकही झालो होतो मी. कारण की हे फक्त वाकणं नव्हतं, तर त्यांच्या आशीर्वादाचं छत्र डोक्यावर घेणं होतं. कारण की लखनौला परत येणं होणार नाही आहे. या घरातून तर मी जातो आहे, पण इथलं प्रेम आणि आशीर्वाद हा तर काय माझ्यासोबत राहणार आहे. येतो. बाय 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 बाय. हा 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 नक्कीच. हा हा या पाया पडून गाडीच्या. खूप लय लांब जायचं आहे आपल्याला. चलो. तर आता लखनौ तर क्रॉस केलेलं आहे, कानपूरही क्रॉस झालेलं आहे आणि आता आपण MP बॉर्डर जे आहे तर ते 5 किलोमीटर बाकी आहे आपल्या लोकेशनपासून. तर आता गाडीत प्रवास करून थकल्यामुळं चहा प्यायला थांबलो आहे. आणि जसं की मी बोललो होतो, इकडे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या गोष्टी बघायची सवय लागलेली. जसं की आपण चहाचं दुकान, हॉटेल, तर इकडे तशा गोष्टी नाही आहेत. एक सर्वसाधारण, जसं की आता हे चहाची टपरी बघू शकता तुम्ही, एकदम छोटीशी आहे, सर्वसाधारण कापड वगैरे मारून केलेली आहे. थांबले आता बराच वेळच आम्ही वाट बघत होतो की कुठंतरी जेवायला चांगलं भेटेल, बट आता जवळजवळ 5:30 वाजलेत आता, तरी पण जेवण्यासाठी काही भेटलेलं नाही. पण भूक लागलेली आहे म्हणून चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. चांगला आहे घरच्या, बरं आहे. ओके. तासभर हम्म. तर आता MP मध्ये आहोत आम्ही, जेवणासाठी थांबलेलो आहे. बऱ्याच वेळानंतर एक चांगलं हॉटेल भेटलं आहे जेवणासाठी. रिव्ह्यू बघितले गुगल मॅप्सवर आणि जेवणासाठी थांबलो आहे. तर हॉटेल आहे अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट, जे की MP UP इंदोर या रोडवर आहे. तर बघूया जेवण कसं आहे. आणि आत्ता येताना रस्त्याचं काम चालू असल्यामुळं बरीच धूळ होती, ती गाडीच्या काचवर बसली होती, त्याच्यामुळं गाडीची काचही धुवून घेतली. तर आता जेवणाची ऑर्डर देऊ, बघू काय काय भेटतं आहे जेवायला चांगलं ते.
कढ़ाई पनीर है, एक दाल तड़का और 4 तंदूर रोटी. पनीर खाऊन कंटाळा आला होता, त्याच्यामुळं म्हणलं दुसरं काहीतरी मागवावं, पण पनीरशिवाय ऑप्शनही नव्हता. जेवण तर चांगलं दिसतंय, आता चव कशी काय माहिती. भैया डाल दो ना. बस. चांगली झणझणीत भाजी आहे, चवदार आहे एकदम. तर मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे, जेवण खूप चांगलं होतं. तर आता आपण पुन्हा एकदा प्रवास चालू करतोय. जवळजवळ आणखीन 15 ते 16 तास लागतील नगरला पोचायला. तर आता मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या हायवेला, जो की धुळ्यापासून मिळालेला आहे एकत्र. आणि रात्रभर प्रवास करून बऱ्यापैकी म्हणजे खूपच थकलो आहे, कारण की घरी कामं पण आहेत, त्यामुळे कंटिन्यू ड्रायव्हिंग केली ओमकारने आणि वैभवने. आणखीन एक 3.5 किलोमीटर बाकी आहे. तर आणखीन 5 ते 6 तास लागतील. जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत नगरला पोचू आम्ही. नाहीत आपले ना 1600 किलोमीटर आली, सोपं आहे का? वन टाइम पैसे वाप मारतो, पण संडे होते ना रे नाही, ते बाहेर. तेवढं तसं होते, होतच ना रेग्युलर. गाडी 20 किलोमीटर तरी चालले का एवढा घर गाडीला लय मागत नाही मागत. ॲव्हरेज पण चांगलं देते ना. सौरभ, काय वाटतंय? काय नाही वाटत, झोप आली नाही मला. झोपतो का बाहेर? सगळे मंडळी एकदम परिपूर्ण थकलेले आहेत. म्हणजे असं झालंय की कधी जाऊन एकदाच गादीवर पडेल, चांगली झोप लागेल, असं झालंय. चला. तर आता आपण आहोत अहिल्यानगरमध्ये, आणि अहिल्यानगरमध्ये पाईपलाईन रोड जो आहे एकविरा चौक, तर तिथं आहोत. आणि आत्ता जवळजवळ आपल्याला 24 तास झालेले आहेत. काल दुपारी आपण लखनौमधून 12च्या आसपास निघलो होतो, आणि आत्ता पण 12, 12:15 झालेले आहेत. तर कंप्लीट 24 तासाची ड्रायव्हिंग केल्यानंतर मग एक सगळ्यांची इच्छा झाली की नॉनव्हेजमध्ये काहीतरी खाऊयात. मग आपला पाईपलाईन रोड एकविरा चौक जो आहे, तर ते शिंदेशाही हॉटेल आहे. तर तिथं आता जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि इथे थांबण्याचं कारण म्हणजे गुगल मॅपवर रिव्ह्यू बघितले, तर मग आता बघूयात. आपण 4 मटण थाळी, स्पेशल मटण थाळी ऑर्डर केलेली आहे. बघूयात चव कशी आहे. आपली मटण थाळी तर रेडी आहे, बघू आता चव कशी लागते. दिसती तर चांगली आहे. द्या.
खाली घेऊन सात दिवसाची कसं आपल्या येताना राईस बी भारी राईस चव तर चांगली आहे बरं का. थोडंसं खारट लागलं मला, पण सगळा आळणी रस्सा असल्यामुळे खारट लागत असेल थोडंसं. आणि मटण पण मस्त शिजलेलं आहे. बाय 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 बाय. दमलेत, त्याला साखरपुड्याला जायचंय. जेवण आलो आम्ही. सावकाशा. हा हा हा. चलो बाय बाय. हा हा. तर मित्रांनो, आपली लखनौची ट्रिप अशा प्रकारे संपलेली आहे. आणि आता वाजलेत जवळजवळ 1:30 आणि जवळजवळ 25-26 तासानंतर घरी आलो आहे. एक 7-8 दिवसाचा प्रवास होता हा. आणि म्हणजे मजा आली, खूप मजा आली. मित्राच्या घरी राहिलो वगैरे. आणि आणखीन बघायला गेलं तर बरेच देवस्थानं होते, ते फिरून झाले. तर आता आपण इथंच थांबूयात. आता झोपतो मी शांतपैकी. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.